श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 10 मे 2024 या दिवशी आहे अक्षय तृतीया. पंचांगानुसार दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात विशेष असे मानले जाते. कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस शुभ आहे. यामुळेच अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, धार्मिक विधी आणि पूजा इत्यादी कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण केल्या जातात. त्याचबरोबर सोनं खरेदीसाठीही अतिशय शुभ दिवस मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते. याशिवाय अक्षय तृतीयेला काही उपाय करणेही खूप शुभ मानले जाते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेला कोणते उपाय करावे, त्याचबरोबर तुमची काही आर्थिक अडचणी असतील तर त्यावर कशी मात करता येईल, त्या दिवशी कुठले उपाय केल्याने आर्थिक समस्या सुटतील याविषयी मी सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे बघा, 10 मे रोजी आहे अक्षय तृतीया. आर्थिक चणचण दूर करण्यासाठी या दिवशी अक्षय दिवाळीप्रमाणेच अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा केली जाते. यामुळे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो आणि घर धनधान्याने भरून जाते. अशा स्थितीत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीयेला गुलाबी फुले अर्पण करा. याशिवाय नवीन स्फटिकांची माळ अर्पण करावी. नवीन जपमाळ उपलब्ध नसेल तर जुनी स्फटिक जपमाळ गंगेच्या पाण्यात धुवून अर्पण करू शकता. असं केल्याने तुम्हाला जीवनात संपत्ती आणि समृद्धी मिळेल. त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्या चांदीच्या वस्तूंची खरेदी शुभ मानली जाते. यामुळे आशीर्वाद मिळतात. तुम्हालाही आशीर्वाद हवा असेल तर या दिवशी सोन्या चांदीने बनवलेल्या लक्ष्मीच्या चरणपादुका आणा आणि घरात ठेवा आणि नियमित त्याची पूजा करा. यामुळे घर नेहमी धनसंपत्तीने भरलेले राहील. कारण जिथे लक्ष्मीचे पाय पडतात तिथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर आर्थिक अडचणीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी केशर आणि हळदीने लक्ष्मीची पूजा नक्की करावी. असं केल्याने आर्थिक समस्या दूर होतात. याशिवाय या दिवशी पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळाची प्रतिष्ठापना केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद अधिक प्राप्त होतो. त्याचबरोबर या दिवशी देवघरात काय करायचं आहे, अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करू शकता. 11 पैसे म्हणजेच 1 रुपयाचे 11 नाणे तुम्हाला घ्यायचे आहे व नंतर ते तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे आणि नंतर एका स्वच्छ लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवायचे आहे. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहात त्या ठिकाणी ठेवायचे आहे किंवा अगदी तुम्ही देवघरात ठेवलं तरी काहीच हरकत नाही. यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता अधिक असते. त्याचबरोबर दान धर्माला या दिवशी अधिक महत्त्व आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म करणं शुभ मानलं जातं. या दिवशी जसं शक्य होईल तसं तुम्ही दान करू शकता. या दिवशी दान करणारा सूर्य जगाला प्राप्त होतो. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार काहीही कितीही तुम्ही दान करू शकता. अगदीच खायची जरी वस्तू नाही तर केळी जरी दान केली तरी चालणार आहे. यथाशक्ती तुम्हाला जसं शक्य होईल तसं दान करू शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.